झी युवा वाहिनीवरील फुलपाखरू या मालिकेत लवकरच मानस आणि वैदेहीच्या आयुष्यात नवं आणि गोड वळण येणार आहे। अर्थात या क्षणाची आपणही आतुरतेने वाट पाहत होतात आणि तो म्हणजे मानस आणि वैदेहीच्या मिलनाचा, जो आपण आज पाहू शकणार आहात। आजच्या म्हणजे 17 जुलै 2017च्या भागात मानस करणार आहे वैदेहीला प्रपोज, असं एका प्रोमोकडे पाहिल्यावरती लक्षात येते। वैदेही, उद्या मी तुला प्रपोज करणार। बोल वर्षू, काय ग इतक्या रात्री फोन केलास? डिरेक्ट घरीच गेलीस ना की मध्येच? बरं ते सोड, निकटवर्ती सूत्रांकडून अशी खबर आहे की उद्या मानस तुला प्रपोज करणार आहे। काय? अगं खरंच, ट्रस्ट मी। पण प्रपोज करण्यासाठी देखील निमित्त आहे मानसच्या वाढदिवसाचं। आता याच औचित्यानं एकमेकांना मिळणाऱ्या सरप्राईज बद्दलच सांगते वैदेहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋता डुरगुळे। हाय लाईफ, माझ्यासाठी अभि खरंच खूप एक्साइटिंग होता, कारण मी आणि मानस आम्ही दोघंच डिनरला गेलो होते। ॲक्च्युली हा अमित आणि वर्षाचा प्लॅन होता। सो आम्ही डिनरला गेलो होतो, आम्ही छान टाईम स्पेंड केला आणि मग त्यानंतर त्याने मला घरी ड्रॉप केलं आणि मला सिरियसली असं वाटलं होतं की वेदांत तो तेव्हा तरी सांगेल की त्याच्या मनात काय ते, पण नाही, तेव्हाही त्यांनी सांगितलं मी। सो आय डोंट नो की तो मला कधी सांगणार आहे। मानसचा बर्थडे आहे, सो वी ऑल आर व्हेरी मच एक्सायटेड अबाउट इट। मी त्यासाठी एक मस्त गिफ्ट घेतला, आय होप त्याला आवडेल। आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला काहीतरी सांगणार होते, काय असेल ते, आय एम व्हेरी मच एक्सायटेड, सो लेट्स सी। मानस आणि वैदेहीच्या प्रेमाला खरंच नवं मिळणार की यावेळी देखील मानस आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कचरणार, हे आजच्या भागामध्ये आपण पाहू शकणार आहात। पण या स्टोरी लाईन बद्दलचे आपले व्ह्यूज देखील पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये। आणि मराठी टेलिव्हिजन वर्ल्ड मधील लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पहा फक्त मराठी शोबस।